theory of non-aqueous titration. पहा एक्झाम मध्ये एकदम नॉन एक्वेस टायट्रेशन वरती 2-3 क्वेश्चन फिक्स असतात. त्यापैकी पहिला क्वेश्चन असतो गिव्ह द व्हेरियस सॉल्व्हंट्स युज्ड इन द नॉन एक्वेस टाइप ऑफ टायट्रेशन. त्यानंतरचा दुसरा क्वेश्चन असतो लेबलिंग इफेक्ट ऑफ लेबलिंग इफेक्ट. राईट अ शॉर्ट नोट ऑन लेबलिंग इफेक्ट. हा एक क्वेश्चन त्याच्यामध्ये दिलेला असतो. पुढे अजून एक क्वेश्चन येणार आहे. आता आपण या ठिकाणी लेबलिंग गिव्ह द ऑर एक्सप्लेन द थेरी इन्वॉल्ड इन नॉन एक्वेस टायट्रेशन. तर यामध्ये आपल्याला काय करायचं, लेबलिंग इफेक्ट आपल्याला डिस्कस करायचं. काय प्रकार आहे हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. पण या ठिकाणी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड थेरी an acid is a substance which donates H plus ions. That means proton donor is called as the acid and proton acceptor is called as the base. लक्षात घ्या, proton acceptor is the acid and proton acceptor is the base according to the Bronsted theory. हा कन्सेप्ट एक येणाऱ्या 10 मिनिटासाठी डोक्यात काढायचा नाही. प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो म्हणजे कोण होतो, सॉरी प्रोटॉन डोनेट देऊन टाकतो म्हणजे कोण होतो, ऍसिड. आणि प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो म्हणजे कोण होतो, बेस. चॅट बॉक्स मध्ये मला रिप्लाय सर्वांनी द्यायचे आहेत. दी एकदम शॉर्ट क्वेश्चन 2 विचारतोय, त्याचे आन्सर्स मला द्यायचे आहेत. अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड थेरी प्रोटॉन donor is okay, proton donor is acid. Okay, very nice. Now according to the Bronsted theory proton acceptor is base. 10 मिनिटासाठी हा कन्सेप्ट डोक्यातनं काढायचा अजिबात नाही. Now, the acidity of weak acid can be enhanced. खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. The acidity of weak acid can be enhanced in presence of basic solvent. आता तुम्ही विचार करा की सर ऍसिडिटी कोणाची इन्क्रीज करायची आहे, वीक ऍसिडची. वीक ऍसिड म्हणजे काय की अतिशय कमी प्रमाणामध्ये प्रोटॉन्स तो डोनेट करतोय, त्याला आपण काय म्हणतो, वीक ऍसिड. आणि आपल्याला त्याची ऍसिडिटी इन्क्रीज करायची आहे. म्हणजेच जर एखादा प्रोडक्ट आहे तो काय करतोय, एखादा ड्रग आहे तो फक्त 5 H+ आयन्स डिसोसिएट करतोय, त्याला आपण काय म्हणूया, वीक ऍसिड. पण आपल्याला त्याची ऍसिडिटी इन्क्रीज करायची आहे. म्हणजे 5च्या ऐवजी ते 25 झाले पाहिजेत, ते 40 झाले पाहिजेत. मग दॅट कॅन बी एनहान्स्ड इन प्रेझेन्स ऑफ बेसिक सॉल्व्हंट. आता इथं तुमचं क्वेश्चन येईल की वाय बेसिक सॉल्व्हंट और हाऊ बेसिक सॉल्व्हंट इज एनहान्सेस एसिडिटी ऑफ वीक ऍसिड. राईट डाऊन द क्वेश्चन इन युअर नोटबुक. हाऊ weak acid, how basic solvents enhances the acidity of weak acid. फार महत्वाचा क्वेश्चन आहे. तर पहा, this is because basic solvent has higher affinity to take up protons from the acid. लक्षात घ्या, the acidity of weak acid can be enhanced in presence of a basic solvent. This is because basic solvent has higher affinity to take up the proton from the acid. लक्षात घ्या, खूप कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स आहे. कसं आहे, आपल्याला काय करायचं आहे, वीक ऍसिड आहे, त्या वीक ऍसिडची ऍसिडिटी एनहान्स करायची. आता ती ऍसिडिटी कशी एनहान्स होणार, मी आता तुम्हाला ब्रॉन्स्टेड थेरी सांगितली होती. अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड, देऊन टाकतो प्रोटॉन, देऊन टाकतो, डोनेट करतो म्हणजे तो कोण झाला, प्रोटॉन डोनेट करतो तो कोण झाला, येस, तो झाला ऍसिड. बरोबर. आता हेच डोक्यात ठेवा. आता इथं काय करायचं आपल्याला, तो तीच ऍसिडिटी आपल्याला इन्क्रीज करायची. कशी करायची, दिस इज बिकॉज बेसिक सॉल्व्हंट हॅज हायर अफिनिटी टू टेक अप द प्रोटॉन्स फ्रॉम द ऍसिड. ऍसिड काय करतोय, H+ देऊन टाकतोय अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड थेरी.
आणि दिलेले प्रोटॉन नक्कीच कोण ऍक्सेप्ट करणार आहे? बेस ऍक्सेप्ट करणार आहे. म्हणजेच तिथं कोण पाहिजे? बेसिक मीडिया त्या ठिकाणी पाहिजे. सो आता हेच एक्झाम्पल अजून थोडंसं क्लिअर होईल. सो ऍसिटिक ऍसिड बिहेव्स ऍज अ स्ट्रॉंग ऍसिड इन अमोनिया सोल्युशन, ऍज अमोनिया इज बेसिक सॉल्वंट. पण ऍसिटिक ऍसिड बिहेव्स, नोट करून ठेवायचा पॉइंट हा, लक्षात घ्या. ऍसिटिक ऍसिड बिहेव्स ऍज अ स्ट्रॉंग ऍसिड in ammonia solution because ammonia is basic solvent or basic in nature. Also, the basicity of weak bases can be enhanced in presence of acidic solvent, and this is called as labeling effect of the solvent. लेबलिंग इफेक्ट म्हणजे काय लक्षात घ्या. आपल्याला लेबलिंग करायचे आहे. लेबलिंग म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एक सांगतो, आपल्या घरापासून आपण पाहूया. तुम्हाला एक नवीन मोबाईल पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्यापैकी मॅक्झिमम स्टुडंट, काही स्टुडंट असतील, मॅक्झिमम स्टुडंट काही लगेच पप्पाला जाऊन मागू शकत नाही, चला पप्पा आज आपल्याला मार्केटमध्ये जायचं आणि मला मोबाईल विकत घ्यायचा आहे, असं कुणीही म्हणू शकत नाही. आपण पहिल्यांदा काय करतो, आपल्या आईकडे जातो, आईला आपण थोडंसं गोड गोड बोलतो आणि आईला म्हणतो की आई तेवढं पप्पांना सांग ना, मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. मग आता आईला मुलांना पण नाराज करायचं नाही आणि वडिलांना पण नाराज नाही करायचं. मग त्यावेळी आई काय करते, मुलाला आणि वडिलाला बॅलन्स करण्याचं काम करते. मग त्याचा आउटपुट येस असेल किंवा नो असेल, दॅट डझंट मॅटर. म्हणजेच त्या ठिकाणी मध्यस्थी कोण करते, आपली आई करते. म्हणजेच त्या ठिकाणी लेवलिंग त्या प्रकाराला, म्हणजे दोन्ही साईड बॅलन्स झाल्या पाहिजेत, त्याला आपण काय म्हणतो, लेवलिंग इफेक्ट म्हणतो. आता इथं आपल्याला तोच लेवलिंग इफेक्ट आपल्या अनालिसिसमध्ये कसा घेतलेला आहे, की या ठिकाणी एक्झाम्पल दिले ऍसिटिक ऍसिड. मला सांगा, ऍसिटिक ऍसिड इज अन एक्झाम्पल ऑफ weak acid or strong acid? Yes, give me reply in chat box. Acetic acid is weak acid or strong acid? Yes, exactly. हा, स्ट्रॉंग ऍसिड. बघा, आपल्यापैकी काही जणांनी स्ट्रॉंग ऍसिड पण दिलेलं आहे. ऍक्च्युअली ऍसिटिक ऍसिड इज ऍक्टिंग एज अ वीक ऍसिड. 100% इट इज द वीक ऍसिड. हा, आणि आपण हे कशासाठी यूज करतोय, नॉन एक्वेस टायट्रेशन, वीक ऍसिड किंवा वीक बेसिससाठी. आता वीक ऍसिडिक आहे. वीक ऍसिडिक म्हणजे काय, द मॉलिक्युल विच इज हॅव्हिंग द ॲबिलिटी टू डिसोसिएट H प्लस आयन इज व्हेरी लेस. म्हणजे तो H प्लस आयन डिसोसिएट करतोय, 100% करतोय, पण कसं करतोय, कमी प्रमाणामध्ये करतोय. आणि आपल्याला त्याची काय करायची, ऍसिडिटी इन्क्रीज करायची. ते इन्क्रीज कशी करणार, इन प्रेझेन्स ऑफ बेसिक मीडिया. आता बेसिक मीडियममधनं कशी इन्क्रीज करणार, तर अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ ब्रॉन्स्टेड, ब्रॉन्स्टेड काय सांगतो की H प्लस देऊन टाकतो, तो झाला ऍसिड, आणि H प्लस जो घेतो तो झाला बेस. आता जर H प्लस जर त्या ठिकाणी तो मॉलिक्यूल थोड्याफार प्रमाणामध्ये काय होणार, देऊन टाकतोय, तर त्या ठिकाणचे H प्लस कोण ऍक्सेप्ट करणार आहे, नक्कीच बेस करणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी काय होतं, दिस ऍसिडिटी इज कॅन बी एनहान्स्ड बाय द बेसिक सॉल्वंट, बिकॉज बेसिक सॉल्वंट हॅज हायर अफिनिटी टू टेक अप द प्रोटॉन फ्रॉम द ऍसिड. का, तर बेसिक सॉल्वंट मध्ये ॲबिलिटी आहे की प्रोटॉन घ्यायची ॲबिलिटी आहे, जेवढे येतील तेवढे तो घेऊ शकतोय, पण ते पण कोणावरती, त्याच्या नेचरवरती. पण त्या ठिकाणी आपण सॉल्वंट काय यूज करतो, जर सॅम्पल तुमचं, पण आता थोड्या वेळापूर्वी मी दिलं होतं, मला या ठिकाणी सांगायचं आहे की जर माझं सॅम्पल हे वीक ऍसिडिक असेल, तर त्या ठिकाणी मी सॉल्वंट काय यूज करू शकतो. येस, चॅट बॉक्समध्ये मला रिप्लाय द्यायचा आहे. जर माझं सॅम्पल हे जर वीक ऍसिडिक असेल, मी परत सांगतोय, क्वेश्चन व्यवस्थित ऐका. जर माझं सॅम्पल वीक ऍसिडिक असेल, तर त्या ठिकाणी मी सॉल्वंट काय यूज करू शकतो. येस, सॉल्वंट 100% विल बी द स्ट्रॉंग बेस. आता स्ट्रॉंग बेस म्हणजे काय, की तो काय करणार आहे, जेवढे काही H प्लस आयन्स तिथं तयार होतील तेवढे सर्व तो ऍक्सेप्ट करू शकतो. पण हे ऍक्सेप्ट करत असताना त्याला काय करायचंय, दोन्ही साईड लेवल करायचे. याचं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. ऍसिटिक ऍसिड बिहेव्स ऍज अ स्ट्रॉंग ऍसिड. आता आपल्याला माहित आहे ऍसिटिक ऍसिड काय, वीक ऍसिड आहे. पण या ठिकाणी ऍसिडिक ऍसिड बिहेव्स ॲज अ स्ट्रॉंग ऍसिड इन अमोनिया सोल्युशन. जर ऍसिटिक ऍसिड तुम्ही अमोनियामध्ये टाकलं, आता अमोनिया काय, अमोनिया स्ट्रॉंग ऍसिड आहे का, वीक एज अ स्ट्रॉंग बेसिक आहे का, वीक बेसिक आहे, अमोनियाचं कोणतं नेचर आहे. येस, चॅट बॉक्समध्ये मला रिप्लाय द्यायचा आहे. अमोनिया हा काय, वीक बेसिक आहे का स्ट्रॉंग बेसिक आहे, तर तो आहे वीक बेसिक. बरोबर आहे, अमोनियाचा झाला वीक बेसिक. आता हा वीक बेसिक सॅम्पल जर तुम्ही त्या ठिकाणी वीक बेसिक सॅम्पलमध्ये जर तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड जर त्याच्यामध्ये जर ऍड केलेला असेल, आता ऍसिडिक ऍसिड हा काय, स्ट्रॉंग ऍसिड इथं दिलेलं आहे, कसा तो ऍक्ट होतो हे लक्षात घ्यायचं आहे. तर ऍसिडिक ऍसिड बिहेव्स स्ट्रॉंग ऍसिड इन अमोनिया सोल्युशन.
because ammonia is basic in nature. Also, the basicity of weak bases. या ठिकाणी बेसिसिटी ऑफ वीक बेसिस. इथं आपल्याला काय करायचंय, वीक बेसची बेसिसिटी एनहान्स करायची. दिस कॅन बी एनहान्स्ड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक सॉल्व्हंट. दिस इज कॉल्ड एज लेवलिंग इफेक्ट. म्हणजे लक्षात घ्या, जर मला ऍसिडिक सॅम्पल आहे, वीक ऍसिड असेल, पहा एकदम सिंपल सांगतो आता. जर तुमचं सॅम्पल वीक ऍसिडिक असेल आणि त्याची जर ऍसिडिटी जर तुम्हाला एनहान्स करायची असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही सॉल्व्हंट काय यूज केलं पाहिजे, त्या ठिकाणी काय होतं, तुम्ही बेसिक सॉल्व्हंट यूज केलं पाहिजे. ओके, मग आता तो बेसिक स्ट्रॉंग बेसिक असेल तो विषय वेगळा, पण तो आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, बेसिक सॉल्व्हंट केलं पाहिजे. आता जर समजा तुमचं सॅम्पल वीक बेसिक असेल आणि त्याची बेसिसिटी जर तुम्हाला एनहान्स करायची असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही कोणतं सॉल्व्हंट यूज केलं पाहिजे, ऍसिडिक सॉल्व्हंट यूज केलं पाहिजे. म्हणजेच या प्रकाराला आपण काय म्हणतो, लेवलिंग इफेक्ट. अँड दिस इज द लेवलिंग इफेक्ट ऑफ द सॉल्व्हंट. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये फ्रिक्वेंटली तुम्हाला विचारला जाऊ शकतो. फार महत्वाचा क्वेश्चन आहे. बाय युझिंग दिस, लेवलिंग इफेक्ट जर सर्व स्टुडंटला क्लिअर असेल तर या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये मला लेवलिंग इफेक्ट म्हणून मला या ठिकाणी रिप्लाय द्यायचा आहे. बाय युझिंग दिस कन्सेप्ट, द स्ट्रेंथ ऑफ वीक ऍसिड ऑर वीक बेसिस कॅन बी एनहान्स्ड by dissolving it in appropriate solvent to enhance its strength, and then can be titrated by the acid base titration, that is non-aqueous titration. Moisture should be avoided in non-aqueous titration to increase the sharpness of the end point. Also, temperature should be kept constant during the titration due to the higher coefficient of expansion of organic solvent. पण आपल्याला माहित आहे की मी जसं आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी सांगितलं होतं की या ठिकाणी काय करायचंय, मॉइश्चर कंटेंट आपल्याला 100% त्याच्यामध्ये रिमूव्ह करायचं आहे. मॉइश्चर कंटेंट गेला, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, तिथं कॉन्स्टंट टेम्परेचर द्यायचं आहे. याचं रिझन काय, जर तुमचं टेम्परेचर जर वाढत जात असेल तर टेम्परेचर जेवढं वाढत जाईल तेवढं त्या ठिकाणी काय होणार आहे, सॉल्व्हंट कुठलंही असेल ते इव्हॉपरेट होऊ शकतं. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्हंटसाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी टेम्परेचर कसं पाहिजे, कॉन्स्टंट असलं